सगळ्यांचं लक्ष येतं पाहिजे. सर्कल एक्सरसाइज 6.2. आता या एक्सरसाइज मधले सगळे प्रॉब्लेम्स हे जनरल सर्कलशी संबंधित आहेत. जनरल सर्कल मग जिथे मी तुम्हाला रिमार्क्स नावाची कन्सेप्ट घेऊन दिली त्यामध्ये सगळ्यांनी स्टँडर्ड सर्कलच्या नंतर जनरल सर्कल हा एकदा प्रकार बघून घ्या. जनरल सर्कल असं असतं बघा ते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 5gx प्लस 5fy प्लस c इक्वल 0 या फॉर्म मध्ये असतं. आणि असं घेऊन दिलं याचा सेंटर जो असतो ना सेंटर हा -g - h इतका असतो आणि रेडियस जी असते ती रूट ऑफ g स्क्वेअर प्लस h स्क्वेअर मायनस c इतकी असते. त्याची काय असते रेडियस. आता मागचा लक्ष द्या मागचा कोणताही एक प्रॉब्लेम काढायचा मागचा काय ते मायनस जी मायनस हा सेंटर असतो आणि रेडियस रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर मायनस सी इतकी असते. आता मागचा कोणताही तुम्ही एक मला प्रॉब्लेम असा सांगा फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल हॅव्हिंग सेंटर सो अँड रेडियस सो अँड असा मागचा एक्सरसाइज मधला कुठलाही एक प्रॉब्लेम सांगा तो आपण सोडवला जो वहीत आपल्याकडे आहे असा सांगायचा. फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल हॅव्हिंग सेंटर डॅश डॅश आणि रेडियस डॅश डॅश असा एक क्वेश्चन तुमच्याकडे मागायचा बघा. म्हणजे मी त्याच्यावर तुम्हाला काही सांगणार आहे म्हणून कालचा 8वाच क्वेश्चन बघा पण तो सगळ्यांकडे नसणार नाही. हा आता एक काम करा 6.1 मधला चौथा क्वेश्चन सगळ्यांनी बघा. 6.1 मधला चौथा 6.1 मधला चौथा क्वेश्चन बघा. असा प्रश्न होता एका सर्कलच्या 2 डायमेन्शनचे तुम्हाला इक्वेशन दिलेले होते आणि मी तुम्हाला म्हटलं सायमल्टेनियस सॉल्व्ह करून सेंटर मिळवलं का सेंटर काय मिळालं सांगायचं तुम्हाला काय मिळालं. एक जण बोलणार एक जण 8 - 10 हा तुम्हाला सेंटर मिळाला बरोबर. त्याची रेडियस आहे ना त्या सर्कलची रेडियस 9 आहे बघा. रेडियस 9 आहे बघा. त्या सर्कलची रेडियस किती आहे 9 आहे. हा काय सांगा तुमचा सेंटर आहे 8 - 10 रेडियस किती आहे 9. आणि त्या सर्कलचं इक्वेशन तुम्ही काय तयार केले सांगा त्या सर्कलचं. एक जण वाचत होतं x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 16x प्लस 20y प्लस 83 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे का बघा तुमचं. हा आता मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष द्या सर्कलच्या इक्वेशन कडे बघितल्या रेडियस कशी सांगायची आणि सेंटर कसं सांगायचं. रेडियस कशी सांगायची आणि नुसतं बघून सांगता येते. रेडियसला थोडं कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करावं लागतं पण सेंटर आणि रेडियस नुसतं बघून सांगता येतं. बघून त्याला काय करायचं आहे हे तुम्हाला माहितीच आहे की सेंटर हा आहे आणि रेडियस 9 आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पण ते करायची पद्धत काय असते एकदा हे समजलं तुम्हाला हे की मग पुढचं सगळं तुम्हाला एक्सरसाइज करायला चालू. इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे सर्कलचं आहे मायनस 16x प्लस 20y प्लस 83 इज इक्वल टू 0. लक्षात याला याच्याशी कम्पेअर करूया. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 22gx प्लस 22fy प्लस c इक्वल 0 सांगा. 22g म्हणजे किती आहे सांगा. 22g म्हणजे अरे 22g म्हणजे किती आहे 22f म्हणजे किती आहे आणि c किती आहे. हे सगळं कधी माहिती का एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असेल तरच अदरवाइज नाही. जर 1 नसेल तर तो 1 करून घ्यायचा आणि मग सगळं नेहमी सगळं सोडवायचं. तो 1 कसं करायचं मी एका प्रॉब्लेम दाखवतो. आता 2 ने डिवाइड करा सांगा g किती मिळाला -1. 2 ने डिवाइड करा f किती मिळाला 10 आणि c आहे तसे किती आहेत सांगा 83. मग अशी मी काय सांगितलं सेंटर काय असतो -g -f असतो. आता मला सांगा -g सांगा हा g आहे आता मला -g पाहिजे 8 आणि -f सांगा बघा बरं सेंटर 8 -10 होता का त्याचा. सेंटर 8 -10 होता का त्या सर्कलचा. आता रेडियस पाहिजे मला रूट ऑफ g स्क्वेअर g येते 9 नाही रूट ऑफ g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस 6 हा g स्क्वेअर इथे बघा की 64
जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. 100 मधनं 83 गेल्यावर 17 राहतात. 17 हे 17 राहिले, याच्यात ऍड करा बरं. 17 याच्यात 17 ऍड करा की उरली करा. 81 चं रूट किती, त्याची ऍड्रेस किती होती बघा सर. बस एवढं सिंपल आहे. सर्कलचं इक्वेशन याच्याशी कम्पेअर करायचं, तो फॉर्म पाठ पाहिजे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस जी एक्स प्लस ट्वाइस एफ वाय प्लस सी इक्वल 0 हा फॉर्म आणि पाठ पाहिजे. होतो सारखा सारखा. आणि मग सेंटर मायनस जीएफसी च्या व्हॅल्यूज काढायचं. जीएफसी च्या कशा काढल्या मी बघितलं नाही तर जीएफसी च्या व्हॅल्यू त्याच्यामधनं सेंटर रेडियस मिळतं. पण सेंटर नुसतं बघून मिळतो बरं का. नुसतं बघून कसं माहिती का, सोपं सांगतोय. ह्याचं हाफ करायचं, ह्याचं हाफ करायचं आणि साईन बदलायचं. बस हाफ करा -8 साईन बदला. हाफ करा 10 साईन बदला. झालं 8 - 10 सेंटर. नुसतं हाफ करून काय बदलायचं, साईन बदलायचं. ते काय असतं सांगा, हा सेंटर असतो. रेडियस ना जरा कॅल्क्युलेशन आहे. रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस. आलं लक्षात. आणि एक सांगतो, अशा प्रकारचं जे जे इक्वेशन असतं या फॉर्म मध्ये बरं का, या फॉर्म मध्ये जे जे इक्वेशन असतात हे सगळे जनरल सर्कलचे इक्वेशन्स असतात. प्रोव्हाइडेड दॅट एनी डायरेक्स, प्रोव्हाइडेड दॅट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 पाहिजे. का सांगा, ती जर व्हॅल्यू रूटच्या आत निगेटिव्ह गेली तर ती रेडियस तुमची सर्कलची काय होईल, इमॅजिनरी होईल. आणि सर्कल तुमचं रिअल सर्कल असतं, इमॅजिनरी सर्कल हा प्रकारच नाही. त्यामुळे हे जर का ग्रेटर दॅन 0 असेल, हे ग्रेटर दॅन 0 असेल तरच ते इक्वेशन काय असतं, सर्कल रिप्रेझेंट करतं. ही कंडिशन लक्षात ठेवा. चला एक्सरसाइज 6.2 पहिला क्वेश्चन वाचत आहे आणि काय विचारलंय, हम्म 6.2 मधला पहिला क्वेश्चन, फाइंड द सेंटर अँड रेडियस ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग सर्कल. त्यातला थर्ड क्वेश्चन लिहायला घ्या. क्वेश्चन नंबर 1 त्यातला थर्ड. Given the equation of circle, given the equation of circle 4x square plus 4y square minus 24x minus 8y minus 24 is equal to 0. ती मगाशी सांगितलं होतं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचं कोएफिशियंट काय पाहिजे, 1 पाहिजे. आणि काही जरी असला तरी तो सेम असतो. 4 4 3 3 काही असतो. लिहा डिवाइडिंग थ्रू आउट बाय 4, डिवाइडिंग थ्रू आउट बाय 4 ने डिवाइड करून घ्या. सगळ्याला 4 ने डिवाइड करून घ्या. 4 प्रत्येक टर्म किंवा 4 कॉमन करून ट्रान्सफर केला असं समजा. तो काय म्हणायचं ना, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस, आता बघा जरा वरती बघता का, नाही हे सोपं आहे. 4 ने डिवाइड करायचं. 2y मला 6 वाटलं, 2y मायनस 6 इज इक्वल टू 0. थ्रू आउट 4 ने डिवाइड करून घेतो. आता ह्याला कम्पेअर करायचं. लिहा कंपेअरिंग इट विथ सांगा कोणाशी कम्पेअर करणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस जी एक्स प्लस ट्वाइस एफ वाय प्लस सी इज इक्वल टू 0. हे पाठ करा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस जी एक्स प्लस ट्वाइस एफ वाय प्लस सी इक्वल 0 याच्याशी कम्पेअर करा. सांगा डायरेक्ट सांगता का, ट्वाइस जी म्हणजे -6 आहे की नाही, मग जी किती आहे सांगा, जी -3. जी कळतं का डायरेक्ट -3 का असं लिहू, ट्वाइस जी म्हणजे -6 लिहून टाकू का, नको ना. अरे ट्वाइस जी च्या जागी -6 म्हणजे जी किती -3. ट्वाइस एफ म्हणजे -2 म्हणजे एफ किती, मग एफ म्हणजे -1. आणि आता सी म्हणजे किती सांगा, -6. हे कळालं तुम्हाला सगळ्यांना, डायरेक्ट लिहिलेलं हे कळालं. मग अशी एका प्रॉब्लेम दाखवलं ना मी, ते मी कळायला पाहिजे तुम्हाला. हुशार तुम्ही. मागच्या वर्षीची माझी इंडिकेटर काही येत नव्हतं, त्यांना सगळं लिहून दाखवलं.
असं मी पुढच्या वर्षीच्या बॅचला म्हणणार नाही. नेक्स्ट लक्ष द्या. जीएफसीच्या व्हॅल्यूज मिळाले. आता काय करायचं बघा. सेंटर सी ब्रॅकेट मध्ये मायनस जी मायनस एफ, मायनस जी एफ मायनस एफ राहायचं. कोणतं मग अशी चुकलं होतं ते कोणती? मायनस जी मायनस एफ इज इक्वल टू. लक्ष द्या बघा, फक्त याचे साईन बदला 3 आणि 1. R equals root of g square plus f square minus c. त्याच्या समोर लिहा, खाली लिहा, कुठेही लिहा. g square म्हणजे 9 प्लस f square म्हणजे 1 मायनस मायनस 6. बघा मायनस c म्हणजे मायनस मायनस 6. परत बघा g square f square ते मायनस चे स्क्वेअर प्लस असतात, तिकडे बघून नका. त्यानंतर मायनस c आहे ना, c तुमचा मुळातच निगेटिव्ह आहे. 9 1 10 6 16 रूट 4 म्हणजे रेडियस 4 आहे आणि सेंटर किती आहे? 3 1 आहे ना. 3 1 सेंटर आहे आणि रेडियस किती असेल ना त्याची? 4. लक्षात आलं? अर्थात उरलेले 2 क्वेश्चन्स आपले आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. पुढे बघा आता. शो दॅट द इक्वेशन डॅश डॅश रिप्रेझेंट्स अ सर्कल. शो दॅट द इक्वेशन डॅश डॅश रिप्रेझेंट्स अ सर्कल. द्या क्वेश्चन नंबर 2 द्या माझ्यासोबत. नुसतं असं गिवन इक्वेशन ते सर्कलचं आहे, तर आपण प्रूव्ह करायचं. गिवन इक्वेशन 3x² प्लस 3y² प्लस 12x प्लस 18y मायनस 11 इक्वल्स 0. हे इक्वेशन दिलं आधी लिहून घ्या. पुढे डिवाइडिंग थ्रू आउट बाय 3. डिवाइडिंग थ्रू आउट बाय 3 म्हणा आणि प्रत्येकाला तुम्ही डिवाइड करायला चालू करा. काय काय आलं सांगा. x² प्लस y² प्लस 3 ने डिवाइड केल्यानंतर 4x, 3 ने डिवाइड केल्यानंतर 6y. इथं कसं लिहायचं लक्ष द्या. बघा असं लिहायचं. मायनस 11 बाय 3 3 डिवाइड केले. मायनस 11 बाय 3 खाली लिहा. कंपेअरिंग इट विथ म्हणजे त्याच्या फॉर्म मध्ये आपण दाखवणार आहे. त्या फॉर्म मध्ये कंपेअरिंग इट विथ कुठल्या फॉर्मशी कंपेअर करायचंय. x² प्लस y² प्लस ट्वाइस gx प्लस ट्वाइस fy प्लस c इक्वल्स 0 याच्याशी कंपेअर करा. काहीतरी मागे काय राहिला तुम्ही दोघी? ही मागे आहे ना. x² प्लस y² प्लस ट्वाइस gx प्लस ट्वाइस fy प्लस c शी कंपेअर करा. आता मला सांगा तुम्हाला GFC च्या व्हॅल्यूज जे मिळतात त्या लिहा. सांगा g किती आहे? 2 आहे. कसं बघायचं? बघा ट्वाइस g म्हणजे 4 म्हणजे g म्हणजे 2 हाफ करायचं. आता ट्वाइस f म्हणजे 6 म्हणजे f म्हणजे किती? 3 आणि c किती दिसतंय? ते सर्कल आहे हे सांगण्यासाठी काय करायचं असतं? खाली लिहा. कन्सिडर g² प्लस f² मायनस c याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि ही जर का व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर ते सर्कल असतं. कन्सिडर g² प्लस f² मायनस c इज इक्वल टू घ्या किमती. g² म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस f² म्हणजे 3 चा स्क्वेअर मायनस मायनस 11 बाय 3. सांगा 2 चा स्क्वेअर 4 प्लस 9 आणि मायनस प्लस 11 बाय 3. समजतो. 9 4 13 13 प्लस 11 बाय 3. 13 3 39 39 मध्ये 11 मिळवा
50/3 हा नंबर फक्त मला सांगा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे ना, एवढंच कळलं तुम्हाला, बस बाकी काही. Since g square plus f square minus c is greater than 0, since g square plus f square minus c is greater than 0, comma, given equation represents a circle. Given equation represents a circle. Given equation represents a circle. Let's show that the points dash 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 are concyclic. पहिल्यांदा मी सांगतो तसं लिहायला सुरू करा. लिहा. We have to prove that the points A ब्रॅकेट मध्ये 3 - 2, B ब्रॅकेट मध्ये 1 0, C ब्रॅकेट मध्ये -1 -2 and D ब्रॅकेट मध्ये 1 - 4 are concyclic. हे 4 पॉइंट्स कॉन्साइक्लिक आहेत, आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड. We know that one and only one circle passes through 3 non-collinear points. Next slide. Let's find the equation of circle passing through points. Let's find the equation of circle passing through points A bracket मध्ये 3 - 2, B ब्रॅकेट मध्ये 1 0, C ब्रॅकेट मध्ये -1 -2. आणि बघा हे लेट्स कसं नाही की नाही, हे लेट्स ला असं नुसतं एक मार्क करून ठेवा स्टार. पेन्सिल आणि बाजूला अगदी रफ फिगर काढायचं. 3 पॉइंट्स A, B आणि C. A से कोऑर्डिनेट्स है A से कोऑर्डिनेट्स है 3 - 2. B से कोऑर्डिनेट्स है B 1 0. C से कोऑर्डिनेट्स है -1 -2. आणि आपण एक आता लाईन काय लिहिली असेल ना, जस्ट आता एक काय लाईन लिहिली, लेट्स फाइंड काय म्हणजे सांगा, लेट्स फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन-कोलिनियर पॉइंट्स A B C काय असतील ते नावं लिहिली त्यांची, बरोबर आहे की नाही. हा आणि साइडला एक फिगर काय असं म्हणतो मी तुम्हाला. फिगर्स यांची लेट त्याच्या खाली कंटिन्यू करा. लेट P ब्रॅकेट मध्ये HK P ब्रॅकेट मध्ये HK फिगर मध्ये पण P ब्रॅकेट मध्ये HK be the center of the circle.
लेट पी एच के बी द सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे. मग आता मला सांगा बघा पी जर सेंटर असेल तर पीए पीबी आणि पीसी इक्वल असतील की नाही सांगा. देअरफॉर या डिस्टन्स पीए इक्वल्स डिस्टन्स पीबी इक्वल्स डिस्टन्स पीसी रेडियस ऑफ सेम सर्कल रेडियस ऑफ सेम सर्कल. डिस्टन्स पीए इक्वल्स डिस्टन्स पीबी इक्वल्स डिस्टन्स पीसी. का बरं ते डिस्टन्सेस सेम असतील. रेडियस ऑफ सेम सर्कल. आता आपण एक एक इक्वेट करूया. हे एकदा असं इक्वेट करूया. कन्सिडर डिस्टन्स पीए इक्वल्स डिस्टन्स पीबी डिस्टन्स पीए इक्वल्स डिस्टन्स पीबी. देअरफॉर आता मला रूट नकोय. दोन्हीकडे बघा दोन्हीकडे डिस्टन्स फॉर्म येणार आहे की नाही सांगा. इकडे पण रूट तिकडे पण रूट येणार आहे. मग आधीच स्क्वेअर करा ना. देअरफॉर पीए स्क्वेअर इक्वल्स पीबी स्क्वेअर. हे आपण लोकस मध्ये चला पीए स्क्वेअर इक्वल्स पीबी स्क्वेअर शेवटचा पार्ट. पीए स्क्वेअर इक्वल्स पीबी स्क्वेअर. आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. पी आणि इकडे लक्ष द्या. पी आणि इकडे लक्ष द्या. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर. मी इथं बघतोय हे नाही एच मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर एच मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस के मायनस मायनस प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू पुन्हा h मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस के मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. डिस्टन्स पीडी कडे बघताय ना. पीडी कडे चला ब्रॅकेट स्क्वेअर करायला सुरू करा. h स्क्वेअर मायनस 6h प्लस 9 प्लस के स्क्वेअर प्लस 4k प्लस 4 इज इक्वल टू h स्क्वेअर मायनस 2h प्लस 1 आणि प्लस k स्क्वेअर. फक्त ब्रॅकेट स्क्वेअर करायचं. दोन्ही बाजूचे h स्क्वेअर k स्क्वेअर काय करायचे कॅन्सल करायचे. आधी काय झालं ते लिहायचं बरं का. मायनस 6h प्लस 4k 9 4 13 RHS मायनस 2h प्लस 1 मायनस 2h ला LHS मध्ये आणा. इथे प्लस होतील पण मायनस 4h शिल्लक राहते. प्लस 4k आहे तसे बघा 13 ला घ्या बरं तिकडे 13 ला म्हणजे मायनस 12 झाले 13 प्लस. आता यातनं सुद्धा तुम्हाला मायनस 4 कॉमन काढून डिवाइड करता येतं. मायनस 4 जर मी कॉमन काढले तर h मायनस k राहील तरी सांगा. दिस इज इक्वेशन 1. झालं होतं ना त्यांचं. लक्षात नाही. सॉरी परत घेऊ का. झालं होतं ना सगळ्यात झालं होतं ना. मी लगेच पुसलं. हा बरोबर लक्ष द्या. आता मला सांगा पीए इक्वल्स पीबी इक्वेट करून झालं. आता पीबी इक्वल्स पीसी सेम असं इक्वेट करायचं. आणखी एक रिलेशन मिळतं तुम्हाला असंच. हेच काल केले मी. ज्यांचा कालचा शेवटचा क्वेश्चन मिस झालाय ना कालचा तर कालचा आठवतं सगळ्यांना. हेच केले मी काल. हेच केले. आता पीबी इक्वल्स पीसी करा. कन्सिडर डिस्टन्स पीबी इक्वल्स डिस्टन्स पीसी. मला हे नको आहे. रूट पीबी स्क्वेअर इक्वल्स पीसी स्क्वेअर.
पीबी स्क्वेअर इक्वल्स पीसी स्क्वेअर. चला, तुमचं लक्ष पी आणि बी कडे पाहिजे आणि पी आणि सी कडे तिकडे बघायचं. फिगर h-1 ब्रॅकेट स्क्वेअर डिस्टन्स फॉरवर्ड प्लस k-0 ब्रॅकेट स्क्वेअर pc h-1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस k-2 ब्रॅकेट स्क्वेअर. ही सोडवायला का h² - 2h + 1 प्लस के ब्रॅकेट स्क्वेअर मगाशी केलाय हा केलाय. मग त्यात फार वेळ घालवत आहे. x² + 2h + 1 प्लस k² + 4k + 4 h² k² दोन्ही बाजूचे कॅन्सल. आधी जे राहिलं ते लिहा. -2h + 1 राहिले इथं. तिकडे 2h + 4k + 5 राहिले. h LHS मध्ये आणा. 4k पण LHS मध्ये आणा. आणि कॉन्स्टंट पलीकडे जाऊ द्या. 2h इथे आणल्यानंतर -4h झाले. 4k इथे आणल्यानंतर -4k झाले. 1 तिकडे गेल्यानंतर 4 शिल्लक राहिला. -4 कॉमन आणि नंतर कॅन्सल. -4 जेव्हा तुम्ही कॉमन काढता तेव्हा साइन बदलता. हे ट्रान्सफर h + k = -1. दिस इज इक्वेशन 2. खाली लिहा. Solving 1 and 2 simultaneously we get. Solving 1 and 2 simultaneously we get असं लिहा. तोपर्यंत मी रफ सोडून ठेवतो. Solving 1 and 2 simultaneously we get. h = 1. h = 1. 1 transfer -2. k = -2. h आणि k च्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. h आणि k च्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता therefore center of circle is p ब्रॅकेट मध्ये hk equals 1 - 2 1 - 2 फिगर मध्ये पण लिहायचं. 1 - 2 1 - 2 हा तुम्हाला काय मिळाला सांगा. सेंटर मिळाला. 1 - 2 इज द सेंटर ऑफ सर्कल. आता तुम्हाला आवडेल तो पॉइंट घ्या. पीए घ्या, पीबी घ्या, पीसी घ्या आणि रेडियस मिळवा. कारण आता पी मिळाला ना, मग इथून हे डिस्टन्स रेडियस आहे, इथून हे डिस्टन्स रेडियस आहे, इथून हे डिस्टन्स रेडियस आहे. कुठलं पण एक डिस्टन्स, पण आता रूट पाहिजे कारण एकच आहे डिस्टन्स फॉर्म्युला. त्याच्यानं रेडियस काढा. खाली घ्या. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला या आर इक्वल्स रेडियस इक्वल्स डिस्टन्स. काही करा, पीए काढा, पीबी काढा, पीसी काढा, तुम्हाला जे पाहिजे ते करा. मी डिस्टन्स पीए लिहिले बघा. तिथे कॅल्क्युलेशन बघा. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर 1 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर. पी आणि कडे लक्ष द्या.
सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर -2 + 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे बघा इथं बघ, सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर -2 मायनस मायनस +2 ब्रॅकेट स्क्वेअर. साधा डिस्टन्स फॉर्म्युला आहे, डिस्टन्स फॉर्म्युला. डिफरन्स -2 स्क्वेअर 4 आणि हे 0 म्हणजे 40 ना. R equals to सर्कलची रेडियस मिळाली, सर्कलचा सेंटर माहितीये, इक्वेशन ऑफ सर्कल तयार करा. Therefore, the equation of circle is x minus h bracket square plus y minus k bracket square is equal to r square. a square पण चालतं. एच के सेंटर इथे आहे बघा, इथे आहे एच के हा सेंटर इथे आहे. करा रिप्लेस, एच आणि के रिप्लेस करा. x minus 1 bracket square y minus minus plus 2 y minus minus plus 2 bracket square is equal to 2 चा square x square plus y square minus 2x plus 4y. आता इकडे स्क्वेअर बनवणार आहे, ऐकून घ्या. इकडचा स्क्वेअर 1, इकडचा 4, तिकडचा 4, 4 ला 4 कॅन्सल, इथला 1 शिल्लक राहणार आहे. हे झालं 3 पॉइंट्स मधनं पास होणाऱ्या सर्कलचं इक्वेशन. हे काय सांगा, 3 पॉइंट्स मधनं पास होणाऱ्या सर्कलचं इक्वेशन. कुठून कुठपर्यंत, स्टार पासून स्टार पर्यंत. एक मगाशी स्टार्ट केलं, लेट्स फाइंड काहीतरी म्हणलं झालं का. लेट्स फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट म्हणले की नाही. तिथून इथपर्यंत हे काय झालं सांगा, हे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मधनं पास होणाऱ्या सर्कलचं इक्वेशन कसं तयार करायचं हे मी या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दाखवतो. कळलं. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं की चारही पॉइंट्स कॉन्साइक्लिक आहेत. हे तर कन्फर्म झालं की एबीसी तिघातनं पास होणारं सर्कल आहे. म्हणजे एबीसी तिन्ही पॉइंट तुमच्या सर्कलवर तर नक्की आहे. राहिलेला चौथा पॉइंट जर डी सर्कलवर असेल तर त्यानं सर्कलचं इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, आणि नसेल तर नाही सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. मी तुम्हाला अगदी शेवटचा एक कन्सेप्ट घेऊन दिले बघा, पोझिशन ऑफ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू सर्कल. त्यात आहे बघा, जर एखादा पॉइंट सर्कलवर असेल तर ते सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. म्हणजे एस इक्वल 0, म्हणजे ह्याची बघा, हे एलएचएस ची व्हॅल्यू जर 0 आली, याची व्हॅल्यू, तो पॉइंट रिप्लेस केल्यावर म्हणजे सॅटिस्फाय झालं तर तो पॉइंट आहे. खाली घ्या. लेट्स चेक वेदर, कंटिन्यू. लेट्स चेक वेदर पॉइंट डी, लेट्स चेक वेदर पॉइंट डी, मला कोणतं कोऑर्डिनेट्स वापरून सांगा. डी चे कोऑर्डिनेट्स सांगा. 1 minus 4. Let's check whether point D 1 minus 4 lies on circle or not. हे नुसतं लाईज ऑन सर्कल एवढं म्हणलं. लेट्स चेक असं म्हणलं आपण. लेट्स चेक वेदर पॉइंट डी ब्रॅकेट मध्ये 1 minus 4 lies on the circle. ठीक आहे, चला करा रिप्लेस सर्कल. एलएचएस म्हणा, एलएचएस हे नाही सगळं. एलएचएस म्हणजे एवढं नाही, राऊंड केलेलं आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x प्लस 4y प्लस 1 ही एलएचएस आहे. तिथं आता एक्सच्या जागी पुन्हा पॉइंट आहे. हे एक्स आणि वाय च्या जागी रिप्लेस करायला सुरू करा. 1 स्क्वेअर प्लस मायनस 4 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 4 इंटू ब्रॅकेट मायनस 4 प्लस 1.
1 चा स्क्वेअर 1, 4 चा 16, -2, -16 प्लस 1. 16 कॅन्सल झाले. 1 + 1 2, 2 मध्ये 2 गेले, 0 राहिले. इक्वल्स आल्याचे झालं का बघा. म्हणजे पॉइंट डी न तुमच्या सर्कलचं इक्वेशन सॅटिस्फाय झालं का? झालं की नाही? देअरफॉर पॉइंट डी खाली द्या. देअरफॉर पॉइंट डी lies on the circle passing through points. Point P lies on the circle passing through points. सांगा कोणते कोणते रे? Passing through points A, B, C. Passing through points A, B, C. मग मला सांगा, ज्या 3 पॉइंट्स मधनं पास होणाऱ्या सर्कलचं आपण इक्वेशन तयार केलं, त्याच सर्कलवर डी पॉइंट आहे म्हणून सांगितलं की आता मी. म्हणजे पॉइंट्स एबीसीडी काय झाले सांगा? कॉनसायक्लिक. देअरफॉर पॉइंट्स एबीसीडी आर कॉनसायक्लिक. पॉइंट्स एबीसीडी आर कॉनसायक्लिक. झालं. आता तो राहिलेला क्वेश्चन आहे ना, तो आता वाचायचा. म्हणजे कुठला लिहायचं नाही आपल्याला, वाचायचं नुसतं. जो मगाशी म्हणलो ह्याला म्हटलं वाचू नको तरी वाचलं बघ. आता वाचाय हा तो क्वेश्चन वाचा. त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं विचारलं का सांगा, त्यांनी 3 पॉइंट्स दिलेत आणि त्यातून पास होणाऱ्या सर्कलचं इक्वेशन तयार करा म्हणून सांगितलं की नाही? क्वेश्चन सॉल्व्ह ह्याच्यात झालं. असं गणवायचं असतं.